लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। ही पद्धत आहे का वागायची? अरे उमेदवार आहे रे तू, लाज वाटायला पाहिजे। कसा निवडून येतो बघते की? नाशिकमध्ये माघारीच्या दिवशी भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। प्रभाग क्रमांक 31 मध्ये एकाच पक्षातील 2 पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन थेट फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे। प्रभाग क्रमांक 31 मधून भाजपकडून इच्छुक असलेले देवानंद बिरारी हे पत्नी वंदना बिरारी यांच्यासह आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आले होते। याच वेळी याच प्रभागातून भाजपची अधिकृत उमेदवारी मिळालेले बालम उर्फ बाळा शिरसाट देखील उपस्थित होते। दोन्ही पदाधिकाऱ्यांमध्ये आधी शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यानंतर हा वाद थेट फ्रीस्टाईल हाणामारीत बदललाय। यावेळी देवानंद बिरारी आणि त्यांच्या पत्नी वंदना बिरारी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे। अहो दादा, मी आणि माझे पत्नी माझ्या माघारीसाठी आणि मी ह्यांना तो समोरून आला, लगेच त्यांच्याकडे बघतोय। मी यांना म्हटलं सोडून द्या विषय, लगेच आला मागून। ही पद्धत आहे वागायची उमेदवाराची, ही पद्धत आहे का? अहो दादा, मी तेच सांगितलं ना, परत तोच प्रश्न का? लगेच मागून आला आणि यांना धरायला लागल्यावर ते कार्यकर्ते झाले, मी मागून पळाले। बालम शिरसाट बदनाम माणूस आहे, बदनाम, त्याला कोणी मतदान करू नका। हाणामारीची तीव्रता वाढताच पोलीस आणि पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत दोघांना वेगळं केलंय। या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर शिवीगाळ आणि मारहाणीचे आरोप करण्यात आले असून प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलंय। चेतन चौधरी, नाशिक न्यूज, नाशिक। लावून बोटाला शाही, भक्कम होईल लोकशाही। नाशिक महानगरपालिका निवडणूक मध्ये अवश्य मतदान करा। मतदान गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत। जबाबदार नागरिकत्वाची भूमिका बजावूया। कर मतदान सांगतंय संविधान। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26। चला तर मग मतदान करूया। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।